वा, सगळे पनीर मखनी सगळे पनीर्स घेतले का? आता आम्ही सगळ्यात इंटरेस्टिंग घेणार आहे, दॅट इज समोसा. कारण की तो जो फ्लेवर विच वी आर मिसिंग. 1 by 1 टेकआउट 1 by 1 ना. या कीप इट, जस्ट कीप इट देयर. दॅट्स इट. वेट, होल्ड ऑन. Why you have to give them? नाही, आता हेडफोन्सचे पैसे देशील. ओके, ये भी करना तो एक साथ. हाँ जी, हो जाए. कितने? 3 4 प्लेन समोसा चाहिए. चाट भी है. चाट है. एक चाट घे आणि 2 समोसा घे. 6 फ्रैंक चाट और समोसा 250. सो समोसा 3, आई थिंक इट इज इनफ. 3 समोसा कर दीजिए. नहीं, चाट नहीं. वाव, हे पूर्ण इंडियन फील देते आहे. आरुषी कमी का? हो, एकच खाऊ ना, परत कुठे एवढंसं घरी घेऊन जायचं. अरे त्याने दिलं ऑलरेडी. काय थांब की ताई. चलो, पिक 1 and tell me how it tastes. Nice. रोहन इज एन्जॉइंग मसाला चाय आफ्टर समोसा. काय चेहऱ्यावर सुकून आहे. वा वा, फायनली आफ्टर ऑलमोस्ट like 7-8 days ना. वा, कसं आहे? आगे इंडिया की आता काही, बट स्टिल गुड. बाय बाय झुरिक, बाय बाय स्वित्झर्लंड. सो आम्ही झुरिकच्या HBFला पोचलो आहे आणि फ्रॉम हिअर नाव वी आर गोइंग टू पॅरिस. सो आम्ही पहाटे मॉर्निंग इट्स 6:35 and this is the TGV train from Zurich to Paris. So it was a quite long journey. So the early morning निघालो आहे. आम्ही काहीही सोबत खायचं घेतलेलं नाही आहे बिकॉज ट्रेनचे तिकीट्स प्री बुक्ड होते. सो वी हॅव टू कॅच दिस ट्रेन. तर असं इथे फ्री वायफाय तुम्हाला सिम्बॉल दिसेल. सो असं तिथे फ्री वायफाय तुम्हाला मिळेल जसं ट्रेन स्टार्ट होईल. सो दिस वॉज आवर ट्रेन. तो माणूस मागे आहे, त्याला जाऊ दे पहिले. हॅलो. सो आता आम्ही पॅरिसला पोचलो आहे अँड ग्राउंड फ्लोअरला पोचलो आहे. नाव वी आर वेटिंग फॉर अ टॅक्सी टू कम. अजिबात रेडी नाही आहे बिकॉज अर्ली मॉर्निंग आम्ही झुरिक सोडलं आहे. ऑलमोस्ट इट वॉज 6:35. सो रेडी नाही झालो आहे तिला तर. अँड पॅरिसला बराच वेळ लागतो टू गेट दी टॅक्सी. आम्ही सगळा प्रयत्न करतोय. ते बरेच कॅटेगरीज आहे, LXL. सांगतो आता मला थोडा वेळ आहे, थांब बिझी आहे मी. तर जी कॅटेगरी सिलेक्ट केला त्या अकॉर्डिंग तुम्हाला चार्जेस भरावे लागतात. आयडिया काहीतरी होती तुझ्याकडे. 2 टॅक्सी. काय म्हणत होती तू? अच्छा, मग आम्हाला सांगून दे. काय सांगितलंस तू आम्हाला? 2 टॅक्सी मागो. कितीला येतात का त्या टॅक्सी? 50 काय? 50 रुपयात येतात का? वा, मामा 10 टॅक्सी मागो रे. अर्षी 10 मागवायचे का? मग 10 कशाला? अरे 50 रुपयात येतात तर 10 मागूया. हीच आहे. सो दिस इज अ टॅक्सी. सो दिस इज अ टॅक्सी. नमस्ते म्हटलं ना त्यांनी. ठीक आहे. व्हेरी नाईस, परफेक्ट.
वेलकम टू पॅरिस. तर आम्ही स्टेशन सोडलं आहे पॅरिसचं आणि नाव वी आर गोईंग टू अवर हॉटेल. आणि हा आहे असा सिटी टूर जे आम्हाला कॅबमधून दिसत होतं. तर असं मोर ऑफ हा ना सिटी वाईब होता, म्हणजे सिटी प्रॉपर जशी आपली थोडी क्राऊडेड असा टाईप सिटी वाईब मिळत होतं इथून. आणि त्या दिवशी पाऊस पडला होता त्यामुळे छान थंडगार अजून वारं होतं, पण इट वॉज अ कूल वेदर. पण नक्कीच इथे थंडी वाढली होती कारण की पाऊस पडला होता म्हणून. तर आमचं स्टेशनपासून इट वॉज अराउंड 10 minutes ऑफ टॅक्सी अँड हे आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलला. तर हे बेसिकली एअरबीएनबी अपार्टमेंट्स आहेत. इथे मोस्ट ऑफ द एअरबीएनबीलाच दिलेले आहेत हे सगळे अपार्टमेंट्स. तर त्यातले एक वन ऑफ द आम्ही बुक केलं होतं. इथे बेसिकली एव्हरीथिंग इज कोड बेस्ड, सो विल गेट अ कोड वेन यू बुक दी एअरबीएनबी. तो ते सगळे ईमेल नोटिफिकेशन तुम्हाला ओनर करून देतो. यू जस्ट एंटर दी कोड अँड देन गेट दी की आउट ऑफ दोज लॉकर्स अँड देन गो टू युअर रूम. सो काइंड ऑफ ए ट्रेजर हंट होतं, म्हणजे पहिले कोड टाका, कोडनी मग ते लॉकर ओपन करा, देन यू विल गेट युअर की आणि मग त्यांनी डोअर ओपन करा. सो लिटरली ट्रेजर हंट होता हा. अँड असं आम्ही आमच्या आता रूममध्ये जातो आहे. आणि आम्हाला कळलं तेवढ्यात की रूम थोडी रेडी व्हायला वेळ आहे, तर हाफ ॲन आवरचा टाईम होता. तर आमच्या अपार्टमेंटच्या खालीच पुन्हा स्टोअर होतं. तर जसं लवकर निघालो होतो त्यामुळे आम्ही काहीच नाही घेऊ शकलो. तर आम्ही इथे आलो आहे अँड दिस वॉज लंच टाईम अराउंड 1:30. तर आम्ही अगेन ॲज युजल आम्ही चेकआउट करायला आलो आहे की इथे काय काय ऑप्शन्स आहेत आणि काय रेट्स आहे. आणि नुकतं स्वित्झर्लंडवरून आलो होतं तर आम्हाला असं सगळे रेट्स ना फार रिजनेबल वाटत होतं, बिकॉज कम्पेअर टू अदर कंट्रीज स्वित्झर्लंड थोडं कॉस्टलीच आहे ऑब्व्हियसली. तर असं आम्ही इथे छान एक्सप्लोर करत होतो. आणि आम्ही छान इथे मशरूम, बिकॉज आम्ही सुहानाचे मसाले होते तर मशरूम मसाल्याची घेतलेली आहे भाजी. देन अनियन अँड टमॅटो घेतले आहेत. पोटॅटो होतेच ऑस्ट्रियामधून घेतलेले. तर असं सगळं आम्ही बेसिक आमच्या थिंग्स सगळ्या कलेक्ट केल्या अँड या बिलिंग केलं. नाव वी आर गोइंग टू अवर हॉटेल. तर हे आहे आमची रूम, आमचं एअरबीएनबी अपार्टमेंट. तर इथे असं हे वॉर्डरोब पण होतं, छान वॉर्डरोब बरेच होते. अँड असा हा सेटअप होता पूर्ण. सोफा कम बेड होता, देन किंग साईज बेड होता छान हा. देन देर वॉज डायनिंग टेबल, देन देर वॉज बॅल्कनी प्रॉपर. मग हे आमचं वॉशरूम होतं, छान होतं. आणि सगळ्या एअरबीएनबीचं पॉईंट्स असतात की यू विल गेट युअर डिश वॉशर अँड यू विल गेट दी दिस वॉशिंग मशीन ॲज वेल. तर असं आम्ही नुकतंच आलो होतो तर डायनिंग वगैरे तो चेअर्स खाली नव्हत्या, तो सेटअप झालेला नव्हता. पण इथे किचनमध्ये बघू शकतो यू विल गेट द बेसिक थिंग्स, ओव्हन, मायक्रोवेव्ह, कॉफी मेकर, एव्हरीथिंग यू विल गेट. रेफ्रिजरेटर. आणि हा असं आमचं छोटंसं बॅल्कनीचा सेटअप पण होता. अँड इट वॉज अ गुड, म्हणजे प्रॉपर एक स्टुडिओ अपार्टमेंट होतं, म्हणजे बेडरूम आणि बॅल्कनी आणि सगळं छान त्याच्यात होतं. आणि पाऊस पडल्यामुळे सगळं ओलं झालं होतं, बट सिटिंग एरिया पण होता. आणि असा हा आमचा डायनिंग टेबलचा सेटअप होता. तर खूप छान कोझी अपार्टमेंट होतं हे. हॅलो. So we are ready for Eiffel Tower in the evening. आता आम्ही संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 झालेले आहेत आणि आम्ही निघतो आहे आयफेल टॉवरच्या एरियामध्ये बघायला. सो लेट्स सी, पूर्ण अवतीभोवती फिरूया आणि त्याच्यानंतर डिसाईड करू की वेदर वी वॉन्ट टू गो फॉर इव्हनिंग क्रूज ऑर डे टाईम. सो लेट्स सी. सो इकडे आमचं हॉटेल होतं, तिथून आम्ही जस्ट स्ट्रेट अराउंड 100 meters जस्ट वॉक केलं आहे. अँड इथे आयफेल टॉवर आम्हाला दिसलं आहे. सी इफ यू कॅन सी दी कॉर्नर दिस वन. सो मगाशी मी तिथून तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. आता आम्ही स्टेशनवर आलो आहे आणि सी आयफेल टॉवर इथून दिसतं आहे.
तर आता इथे फर्स्ट स्टेशन आहे, आम्ही ट्रेन घेतोय. नेक्स्ट स्टेशन इज आयफेल टॉवर. सो बेसिकली आम्हाला थोडा वेळ लागला. पहिले आम्ही इथे ट्रॅमचं तिकीट घेतले अँड देन नाव वी आर बोर्डिंग द ट्रॅम. लेट्स एन्जॉय. छान आम्ही या स्ट्रीटवर आम्ही छान वॉकिंग केली अँड नाव सी द व्ह्यू ऑफ दिस. मी तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवते हे आणि मग उद्या आम्ही पुन्हा फुल डे पण फिरणार आहोत, तर तेव्हा पण पक्का एक तुम्हाला एक्सपोजर मिळेल. तर असं आहे हे आयफेल टॉवर. तिथे संध्याकाळी दररोज अशी छान लाइटिंग्स लागतात आणि मस्त जगमगाता टिमटिमाता. खूप सुंदर हा व्ह्यू आहे. तर आम्ही इथे उभं राहून बघत होतो. ॲक्च्युली हे असं आता बघून असं वाटत असेल की किती छोटा आयफेल टॉवर आहे, पण इट इज नॉट ॲक्च्युली, इट इज अ बिग वन. हा स्ट्रीट आहे या व्ह्यूच्या समोर. या स्ट्रीटवर सगळे सेलर्स बसले असतात. ब्रँडेड पर्सेस, गॅप्स, हॅट, खाण्याचे छोटे छोटे स्टॉल्स. इंडियन्स पण आहेत इथे ज्यांचे स्टॉल आहेत. तर इथे डेली संध्याकाळी असे स्टॉल्स लागतात आणि हा दिस इज अ बिग टाईम, गुड टाईम, बिकॉज सगळे इथे आयफेल टॉवरला यावेळी लाइटिंग्स लागली असते आणि सो एव्हरीवन एन्जॉय देअर वॉक. आणि जे टुरिस्ट आहेत ते इथे या स्ट्रीटवर बरंच शॉपिंग करतात. तर इथे 5 to 10 युरोमध्ये यू विल गेट दी मोन्युमेंट. आमचा आयफेल टॉवरचा इव्हनिंग टूर झालेला आहे, फर्स्ट डे. आम्ही जस्ट चेक केलं अँड टॉवरच्या अवतीभोवती फिरलो झालेली जस्ट टू गेट दी आयडिया की कसं आहे, काय काय आहे अजून. अँड नाव येस नाव वी आर इन टू वन स्टोअर. मी तुम्हाला दाखवते. इथे खूप सुंदर तयारी चालू झालेली आहे. हॅलो. तर टूर झाला आहे फर्स्ट डेचा आयफेल टॉवरचा आणि आता माझा रात्रीचा मेनू आहे व्हेज बिर्याणी. सो माझी प्रिपरेशन चालू झाली आहे. रायता. तर आमच्याकडे रॉ व्हेजीस होत्या, मशरूम, पटॅटो, अनियन, टमॅटो. सो ते छान यूज करणार आहे. सुहाना मसाला बिर्याणीचा यूज करणार आहे आणि मस्त दावतचं राईस आणलं आहे, बासमती राईस मी भरून इंडियामधून, तो यूज करणार आहे. तर मस्त आमचा डिनरचा मेन्यू आहे. लेट्स सी कसं बनतं आहे. तर आज मी श्रीला आराम दिला आहे. बिचारा दररोज मला आणि जिजूला आरुषीला खाऊ घालतो आहे मस्त. तर त्याला कुकिंग खूप आवडतं, त्यामुळे तो आवडीने छान तयारी करतो, कटिंग करतो, देन कुक करतो, देन सर्व करतो, देन सगळं क्लीन पण करून ठेवतो. सो बाहेर बॅचलर म्हणून राहण्याचा फायदा. सो इथे माझा छान अनियन, टमॅटो, पटॅटो सगळं व्हेजीज होतं तिथे आणि तिकडे माझा अनियन कॅरमलाइज होतं. मस्त बाहेरच्या देशात येऊन आपल्या रेसिपीज करणं वा मजा आहे. आणि इकडच्या किचनमध्ये कुकिंग करणं ही एक वेगळीच मजा आहे, जी मी एक्सपिरियन्स केली आहे लास्ट 8 to 10 डेजमध्ये. असं खूप मस्त फील येतो बाहेरच्या देशाच्या किचनमध्ये काम करायला. सो छान अशी माझी बिर्याणी कुक होते. होप सो टेस्टला पण खूप छान लागेल. लेट्स वेट. हे खूप स्पायसी नाही केलं बिकॉज आरुषी पण आहे. माझी बिर्याणी ऑलमोस्ट होत आली आहे. त्यापर्यंत मी विचार केला की खूप सारे पोटॅटो आहेतच, त्यात छान असं शॅलो फ्राय करून सगळे मसाले, इंडियन मसाले टाकून एक साईडला स्टार्टर होऊन जाईल. लेट्स सी हे होईपर्यंत ते पण होऊन जाईल. मग असं छान प्रॉपर सर्व करूया. सो अशी माझी छान बिर्याणी रेडी झाली आहे. अँड पोटॅटो पण छान शिजले आहेत. बस टॉर्टिला आहेच. आरुषीला जर इन केस भात तिखट झाला तर टॉर्टिला मी गरम करेल तिला. सो असं दोन्ही रेडी झालेलं आहे. आता मी छान सर्व करायला घेते. अशा सुंदर प्लेट्स आहेत. लेट्स सर्व. सो असे माझे प्लेट्स रेडी आहे. डिनर इज रेडी.
असं मस्त हे ग्रीक योगर्ट आणलं होतं. हे छान शॅलो फ्राय केलेलं स्टार्टर, पोटॅटो स्टार्टर. अँड दिस इज व्हेज बिर्याणी गाईज. लेट्स एन्जॉय. वाव, फ्राईज, दही अँड बिर्याणी. थँक्यू व्हेरी मच. कोणाला द्यायचं पहिले? पहिले मामाला द्यायचं. आम्हाला बाबा पहिल्यांदा आयतं मिळालंय, नाही तर 8 दिवस पूर्ण भाऊरायांनीच खाऊ घातले. प्लीज टेल मी. ऑसम. इकडे येऊन इंडियन फूड खायला कसं वाटतंय? गुड. गुड. इट्स गुड. It's good. Now it's your turn. Yay. This is for you. Delicious. Thank you. अरे बापरे. आता असं नीट बसून खाऊन घे छान पोटभर. ओके.